धन्यवाद. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. यवतमाळ जिल्ह्याच्या आभासी प्रशिक्षण वर्गाचा हा तिसरा दिवस आहे आणि त्याप्रमाणे मला जसं काल जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की 200च्या वर लोक हे निश्चितच जॉईन होतात आणि मागच्या 2-3 दिवसात या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेस हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जॉईनिंग या ठिकाणी होतं. एक यशस्वी असा चिंतन वर्ग, अभ्यास वर्ग, प्रशिक्षण वर्ग यवतमाळ जिल्ह्यातर्फे आपण आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथम जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सर्व नेत्यांचे मी अभिनंदन करतो. आजच्या या वर्गाला या ठिकाणी जॉईन झालेले जिल्हाध्यक्ष श्री नितीन भुतळाजी, माजी मंत्री आदरणीय हंसराज भैया अहिरजी, आपले जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय आमदार मदनभाऊ येरावारजी, माजी मंत्री आणि आमदार अशोकरावजी उईके, आमदार निलयजी नाईक, आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार, आमदार संदीपजी धुर्वे, आमदार नामदेवराव ससाने, जिल्ह्याचे महामंत्री राजू पडगिलवारजी, प्रफुल्ल चव्हाणजी, दत्ता रहाणेजी, रवी बेलूरकरजी, सुनील घोटकरजी, या प्रशिक्षण वर्गाला आयोजित करणारे आणि त्याच्यात सहयोग असलेले असे आदरणीय अभिषेकजी, संजयजी, त्याचप्रमाणे आदरणीय माजी आमदार अण्णासाहेब पारवेकरजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो. वास्तविक पाहता आपला आजचा विषय म्हणजे आपल्या ज्या नेतृत्वानी आपल्याला विचार दिला, ज्या नेत्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्या नेत्यांनी या देशाला कोणत्या दिशेने न्यायचं त्याची दिशा आपल्याला निश्चित करून दिली, असे जे नेते होते त्यातील आपले प्रमुख नेते म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि डॉक्टर साहेबांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत. बंधू आणि भगिनींनो, एक प्रखर वक्ता म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालच्या असेंब्लीमध्ये भाषणाला उभे राहायचे किंवा लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये ते जेव्हा भाषणाला उभे राहायचे तेव्हा सगळ्या गॅलऱ्या फुल व्हायच्या, एवढी त्यांची ख्याती होती. एक उत्कृष्ट वक्ते होते. विशेष करून बांगलामध्ये आणि इंग्लिशमध्ये या दोन्ही भाषांमध्ये प्रखर वक्तृत्व त्यांचं होतं. असे एक फरडे वक्ते, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रखर प्रहरी, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे उद्गाते, या देशामध्ये लाल बाल पाल लोकमान्य टिळक अरविंदांपर्यंतची एक काँग्रेसमध्ये सतत भारतीय तत्वज्ञानाची बैठक देणारी फळी काँग्रेसमधून गेल्यानंतर या देशामध्ये ज्या राष्ट्रीयवादाचा निर्माता किंवा उद्गाता जर कोणी झाला असेल तर तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. हे मी जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अखंड भारताचे ते प्रखर पाठीराखे होते. त्यांच्या स्वप्नातला सांस्कृतिक भारत होता. त्यांच्या स्वप्नातला सुदूर अतीतातून आलेला एक प्रखर असा भारत होता. एक संस्कारशील भारत होता, एक सांस्कृतिक भारत होता. असं एक नेतृत्व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या रूपाने आणि या देशाला स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आणि थोडं बहुत स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्याला मिळालं. त्यांचा राष्ट्रवाद इतका प्रखर होता की अवघ्या 53व्या वर्षी त्यांना शहीदत्व प्राप्त झालं आणि एका प्रखर राष्ट्रीय मुद्द्याकरता ज्यांनी आपलं आत्मोत्सर्ग केला, ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, असे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतंत्र भारतामधलं राष्ट्रीय चेतना निर्माण करणारं पहिलं व्यक्तिमत्व, ज्यांनी या राष्ट्राच्या एकतेकरता, अखंडतेकरता, सार्वभौमत्वाकरता, एकात्मतेकरता आपलं प्राणोत्सर्जन केलं, असे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनाचा जर आलेख आपण पाहिला तर आपण पाहतो की 6 जुलै 1901ला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म झाला. एक
विद्वान, हुशार, विद्यावासंगी अशा पद्धतीच्या एका मानवैक घरामध्ये आणि त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आशुतोषजी मुखर्जी त्यांना सर पदवी होती आणि माता जोगमायादेवी यांच्या पोटी श्यामाप्रसाद मुखर्जींचा जन्म झाला. त्यांना आपल्या घरातूनच विद्येचा व्यासंग, विद्वत्ता, शिक्षण आणि ज्ञान याची प्राप्ती घरातूनच झाली होती. याचं कारण त्यांचे वडील हे देखील कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती राहिलेले होते. त्यांना समाजामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आणि बंगालमध्ये फार मोठा मान होता. अशा कुटुंबामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि यांचा जन्म झाला. बंधूंनो, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी 1917ला आपली मॅट्रिक पास पूर्ण केलं. 1921ला BA झाले. 1923ला MA झाले. 1923लाच ते कलकत्ता विद्यापीठाचे सिनेटर झाले. एवढ्या लहान वयात कलकत्ता विद्यापीठामध्ये सिनेटर म्हणून आणि त्यांनी काम पाहिलं. 1926ला उच्च शिक्षणाकरता ते इंग्लंडला गेले आणि 1927ला इंग्लंडमधून ते बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर 1927 पासून त्यांनी सामाजिक कार्य हे करण्याचा प्रयत्न केला. विद्येचा अभ्यास करणं, शिक्षण करणं, भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करणं, चिंतन करणं आणि हे सगळं करत असतानाच 1933मध्ये वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी कलकत्ता विश्वविद्यालयाचे ते कुलपती म्हणून नियुक्त झाले. मित्रांनो, भारतीय इतिहासात आणि तत्कालीन इतिहासात एवढ्या लहान वयामध्ये कुलपती झालेला हा एकमेव व्यक्ती होता आणि जे आपल्या वयाच्या 33व्या वर्षी विद्यापीठाचे कुलपती झाले. 1933 पासून जवळपास 37-38 पर्यंत विद्यापीठाचं काम त्यांनी आणि मोठ्या हिरिरीने केलं. या कालखंडामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी विद्यापीठाला आणि कलकत्ता विश्वविद्यालयाला भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला असं लक्षात की त्या काळामध्ये विद्यापीठांमध्ये भारतीय तत्त्वज्ञानावर विचार करण्याच्या ऐवजी पाश्चिमात्य विचारांचं रोपण करण्याचं काम आणि ब्रिटिश राजवटीमध्ये होताना आपल्याला दिसतं त्या कालखंडामध्ये. परंतु डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या कालखंडामध्ये विद्यापीठाचा कुलपती असताना या सगळ्या दृष्टीने आपलं काम केलं. आपल्याला असं लक्षात येईल की शिक्षकांचं प्रशिक्षण करणं हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी केला. विज्ञानांमध्ये संशोधन करणं हे काम डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या कालखंडामध्ये सुरू केलं. भारतीय सांस्कृतिक भारत आणि भारतीय तत्त्वज्ञानावर आणि अभ्यास त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी सुरू केलं. आपल्या कोर्समध्ये, आपल्या सिलेबसमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाला, भारतीय भाषांना आणि भारतीय संस्कृतीला महत्त्व देण्याचं काम आणि त्यांनी त्या कालखंडात केलं. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय इतिहासाबद्दलची आपुलकी निर्माण करणं आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यात रुची निर्माण करणं हे देखील काम डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आणि त्या कालखंडात कुलपती या कालखंडात झालेलं आपल्याला दिसतं. मित्रांनो, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी आणि 1937च्या दीक्षांत समारंभाला आणि श्री अरविंद घोष यांना त्या ठिकाणी आणि दीक्षांत समारंभाला मुख्य वक्ता म्हणून त्यांनी बोलवलं. आणि आपल्याला असं लक्षात येईल की त्यावेळेस त्यांची कंडिशन होती की मी बंगाली भाषेमध्ये आणि दीक्षांत समारंभाचं भाषण करील. आपल्याला असं लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये त्यांनी या संपूर्ण याच्यामध्ये मान्यता दिली आणि या देशामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांनी बोलवलं होतं 1937ला, अरविंद घोषांचं नाही. आणि त्यांनी दीक्षांत समारंभामध्ये बंगालीमध्ये भाषण दिलं. इंग्रजांची राजवट कुठल्याही दीक्षांत समारंभामध्ये मातृभाषेमध्ये भाषण देण्याची व्यवस्था त्या कालखंडात नव्हती. म्हणजे हा निर्णय जो होता हा क्रांतिकारी निर्णय होता आणि बांगला भाषेमध्ये त्या ठिकाणी भाषण झालं.
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या कालखंडामध्ये सी.व्ही. रमन असतील, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, या सगळ्या भारतीय विचारांची बैठक असलेल्या विद्वानांना आपल्या विद्यापीठामध्ये आणून विद्यार्थ्यांसमोर त्यांचं मार्गदर्शन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा तो कालखंड होता. त्याच कालखंडामध्ये 1937-38च्या दरम्यान आणि बंगालच्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये विद्यापीठातर्फे ते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि बंगालच्या विधान परिषदेवर ते प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेले. वर्ष दीड वर्षाचा कालखंड असेल. त्या कालखंडामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिशांनी बंगालमध्ये, हा संयुक्त बंगाल आहे आता, या संयुक्त बंगालमध्ये मुस्लिम आणि हिंदू या दोघांमध्ये डिव्हिजन करायला त्यांनी सुरुवात केली होती. डॉक्टर जिना यांनी 1934-35च्या दरम्यानच द्विराष्ट्रवादाची थिणगी ही देशामध्ये टाकली होती. आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे होते हे अखंड भारताचे पुरस्कर्ते होते. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या माध्यमातूनही अखंड भारताचं आणि हे करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या कालखंडात बंगालच्या जनतेला भारत एक कसा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून समजवण्याचं काम देखील आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी करत होते. परंतु 37ला अशी स्थिती निर्माण झाली की 38च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रजा कृषक पार्टी आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि त्यावेळची मुस्लिम लीग या तिन्ही याच्यामध्ये कोणालाच बहुमत प्राप्त झालं नाही. आणि कोणालाच बहुमत प्राप्त न झाल्यामुळे कोणाचं तरी युतीचं किंवा एकत्रित येऊन अलायन्सचं सरकार त्या ठिकाणी बनण्याची शक्यता होती. मुस्लिम लीगच्या विरोधात आपल्याला असं लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये मुस्लिम लीगच्या विरोधात काँग्रेसला समर्थन देण्याकरता आणि हक साहेबांनी आणि पुढाकार घेतला. त्यांनी म्हटलं की तुम्ही काँग्रेसनी आम्हाला समर्थन द्यावं तर आम्ही या ठिकाणी सरकार बनवतो. परंतु काँग्रेसने ती हातमिळवणी करण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळे कृषक प्रजा पार्टी जी होती ती कृषक प्रजा पार्टी हिला उपाय उरला नाही. आणि मग त्या ठिकाणी मुस्लिम लीगचं राज्य जे आहे हे स्थापित झालं. मुस्लिम लीगचं राज्य स्थापित झाल्यानंतर सतत हिंदूंवर आक्रमण व्हायला लागले. त्यांनी मुस्लिम लीगनी आपला जो अजेंडा होता तो राबवणं सुरू केलं. मुल्ला मौलवींचं राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं आणि हिंदूंवर बंगालमध्ये अत्यंत आणि अतोनात अत्याचार व्हायला लागले. हे सगळं पाहून आणि काँग्रेस मुस्लिम लीगला रोखण्याकरता आणि मुस्लिम लीगला थांबवण्याकरता आपले फजलुल हक यांच्या कृषक प्रजा पार्टी याच्याबरोबर अलायन्स करत नाही हे लक्षात आल्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्या ठिकाणून विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते विधिमंडळातून बाहेर पडले आणि इमिजिएटली जी निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते उभे राहिले आणि पुन्हा विधान परिषदेवर ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. मित्रांनो, या कालखंडामध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी इतर पक्षांना एकत्रित केलं आणि कृषक प्रजा पार्टी याचे सर्वेसर्वा जे होते फजलुल हक यांच्याबरोबर बसून त्यांनी एक अलायन्सचं सरकार त्या ठिकाणी निर्माण केलं. त्या अलायन्सच्या सरकारला इतर सर्व लोकांनी पाठिंबा दिला. काही काँग्रेसच्या लोकांनी देखील त्याला पाठिंबा दिला आणि मुस्लिम लीगचं सरकार जाऊन आणि आपल्याला लक्षात येईल की फजलुल हक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वामध्ये एक सरकार आणि बंगालमध्ये निर्माण झालं. या सरकारने काही दिवस चांगलं काम केलं, सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. त्या कालखंडामध्ये हिंदुत्वाचा चेहरा म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये उदयास आले होते. हिंदूंचं रक्षण करणं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं, तो अन्याय दूर करणं याच्याकरता प्रखरतेने समोर येणारं नेतृत्व बंगालमध्ये कोणाचं होतं तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं होतं. आणि हे फजलुल हक हे बंगालचे मुख्यमंत्री झाले
आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे अर्थमंत्री झाले. श्यामा हक मंत्रिमंडळ अशा पद्धतीने, श्यामा हक सरकार अशा पद्धतीने त्या कालखंडामध्ये या सरकारला आणि म्हटलं जात होतं, याचं नाव अशा पद्धतीचं दिलं जात होतं. एवढं हे व्यवस्थित सरकार चालत राहिलं आणि मुस्लिम लीगकडून होत असलेले अत्याचार कमी करण्याचा या सरकारच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला. परंतु शेवटी व्हायचं तेच झालं. हे जे फजलुल हक आहे, या फजलुल हक यांच्यावर शेवटी मुस्लिम मुल्ला मौलवींचं प्रेशर आलं. ते प्रेशर समोर झुकायला लागले आणि त्यांनी तेच मुद्दे आणि तशाच पद्धतीचे ठराव, जे हिंदूंवर अत्याचार करणारे, अन्याय करणारे ठराव होते, अशा पद्धतीचे ठराव करणं आणि त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. परिणामस्वरूप डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि ते त्या सरकारमधून देखील बाहेर पडले. मित्रांनो, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेस होत असलेल्या धार्मिक अत्याचाराच्या विरोधात हिंदूंच्या पाठीशी मजबूतपणे उभं राहण्याचं काम त्या कालखंडामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी तिथून बाहेर निघाले. त्यांनी या थोड्या दिवसाच्या कालखंडामध्ये देशात दौरा केला. बंगालच्या समस्या आणि बंगालमध्ये कशा पद्धतीने अत्याचार होत आहेत, मुस्लिम लीग कशा पद्धतीने अन्याय आणि अत्याचार करत आहे, हे सगळं चित्र देशासमोर उभं करण्याचं काम आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं. ॲसियाटिक सोसायटी कलकत्ता, वेगवेगळ्या अशा ज्या होत्या, या सगळ्या महाबोधी सोसायटी, या सगळ्यांचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी देशभरात प्रवास करून हिंदुत्वाचं, प्रखर हिंदुत्वाचं आणि हिंदूंवर होणारा अन्याय आणि अत्याचार जो बंगालमध्ये होत होता त्याचं चित्र साऱ्या देशामध्ये उभं केलं आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना एक राष्ट्रीय नेतृत्व अशा पद्धतीने त्याला आकार यायला लागला. त्याच कालखंडामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी भेट झाली आणि त्यांचे विचार जुळले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना हिंदू महासभा आणि याची सगळी माहिती दिली आणि 1944 साली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळेस महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने विचार केला आणि त्यांचं जे स्वागत केलं ते शब्द असे आहे. महात्मा गांधी म्हणाले, महामना पंडित मदन मोहन मालवीयांनंतर या देशातील हिंदूंना खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व प्राप्त झालेलं आहे आणि ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या रूपाने आहे. या पद्धतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं हिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर महात्मा गांधींनी आणि त्यांचं स्वागत केलं. त्यावर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले, महात्माजी, परंतु तरी आपण मला सांप्रदायिकच म्हणाल. त्यावर महात्मा गांधींचं उत्तर त्यावेळेसचं फार मार्मिक आहे. ते असं म्हणाले की जेव्हा समुद्र मंथन होतं तेव्हा अमृत आणि विष हे दोन्ही निघतं. ती विष धारण करण्याची क्षमता ही आपल्यात आहे आणि आपणच ते करू शकता. एवढं मोठं नेतृत्व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं होतं. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. परंतु देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी 16 ऑगस्ट 1946ला, पहा ही तारीख लक्षात ठेवा, 16 ऑगस्ट 1946ला बॅरिस्टर जिना यांनी थेट कृती, डायरेक्ट ॲक्शन अशी घोषणा केली. काय आहे थेट कृती? थेट कृती म्हणजे आता हिंदू आणि मुसलमानांनी थेट ॲक्शनवर यायचं, थेट कृतीवर यायचं आणि एक नरसंहाराचा मोठा पेव बंगालमध्ये फुटला. त्यावेळेस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या दंगली आणि ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ आणि हिंदूंवर अत्याचार, त्यांचे खून करणं, दंगे धोपे, हे सगळं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याला रोखण्याकरता देखील एक संघटन उभं करण्याचा विचार डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मनात त्या कालखंडात आला. इकडे फाळणीची चर्चा सुरू होती आणि पाकिस्तान आणि भारत असे 2 देश व्हावे अशा पद्धतीने इंग्रजांनी जे फाळणीचं बीज पेरलं होतं त्याला पेव फुटायला लागलं, ते समोर यायला लागलं आणि जवळपास आता फाळणी निश्चित होईल अशा पद्धतीचं चित्र देशामध्ये उभं झालं. मित्रांनो, फाळणीचं चित्र, या देशाची फाळणी होऊ नये, हा देश एक आहे, हा अखंड देश आहे. अखंड भारताचं स्वप्न आपण पाहिलं होतं. इंग्रजांच्या ताब्यात असलेला संपूर्ण भारत
हा स्वतंत्र व्हायला पाहिजे होता, परंतु ते शक्य होताना आपल्याला दिसलं नाही. आणि मग असं लक्षात आलं की ज्याला म्हणतो आपण की सार्वत्रिक सार्वमत चाचणी जी होते, त्या सार्वमत चाचणीची वेळ आली आणि त्या सार्वमत चाचणीमध्ये कोणाला पाकिस्तान पाहिजे आहे आणि कोणाला भारत पाहिजे आहे या पद्धतीचं मतदान झालं. त्या मतदानामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एक पाकिस्तान आणि नावाचा एक देश याच्यावर निर्माण करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली. आणि मग त्यांचा अजेंडा होता, जिन्नांचा अजेंडा होता की मॅक्सिमम हिंदू यांचं पलायन जर बंगालमधून झालं तर पूर्ण बंगाल जो आहे तो बंगाल पाकिस्तान होईल, हा त्यांचा होरा होता. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुढे झाले आणि त्यांनी सांगितलं की बंगालची फाळणी करा. बंगालचे दोन भाग होतील. बंगाल संपूर्ण बंगाल जर पाकिस्तानमध्ये गेला तर बंगालमध्ये असलेल्या हिंदूंचं जीवन मुश्किल होईल. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होतील, त्यांच्या आया बहिणींवर अत्याचार होतील आणि म्हणून आम्हाला हे मान्य नाही. आणि म्हणून त्यांनी बंगालच्या फाळणीचा विषय समोर ठेवला. परंतु काँग्रेस जेव्हा ती स्वातंत्र्य लढ्यात होती, काँग्रेसनी मात्र त्या प्रस्तावाकडे लक्ष दिलं नाही. हे प्रेशर वाढत गेलं. शेवटी काँग्रेसमधले काही लोकप्रतिनिधी आणि काही नेते हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींशी जुळायला लागले आणि कलकत्त्यामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मोठं काम केलं की एक मोठा हिंदूंचं संमेलन बोलवलं. हिंदू महासभेच्या नेतृत्वात ते अध्यक्ष होते. परंतु त्यात सर्व पक्षांचे, सर्व विचारांचे जे हिंदू होते त्यांना एकत्रित बोलवलं आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या म्हणण्यावर हे सगळे एकत्रित आले. मोठी सभा झाली आणि निर्णय झाला की बंगालचे दोन भाग झाले पाहिजे. जिथे हिंदू बहुल आहे तो भाग पाकिस्तानात जाणार नाही, तो भारतातच राहायला पाहिजे. सुरुवातीला काँग्रेसने याला मान्यता दिली नाही, परंतु हेच पाहून पंजाबमध्ये देखील एक वातावरण निर्माण झालं. पंजाबमध्ये देखील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सभा झाल्या, कारण पंजाब हा पूर्णच्या पूर्ण हा पाकिस्तानला पाहिजे होता. आणि मग पंजाब पाहिजे होता पाकिस्तानला, बंगाल पाहिजे होता पाकिस्तानला, जम्मू काश्मीर पाहिजे होतं पाकिस्तानला आणि आसाम पाहिजे होतं पाकिस्तानला. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी आणि मूग घेतली, त्यांनी पुढाकार घेतला. मोठ्या प्रमाणात काँग्रेसवर त्याचं प्रेशर आलं आणि ते प्रेशर आल्यानंतर काँग्रेसला देखील हा निर्णय करावा लागला आणि बंगालच्या फाळणीला मान्यता मिळाली. आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या डोक्यात तो होतं की कलकत्ता आणि ढाका हे दोन्ही शहरं जे आहेत हे भारतात राहिले पाहिजे, कारण ढाका शहरातही हिंदूंचं फार मोठं प्राबल्य होतं. परंतु डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी कलकत्त्याला तर वाचवू शकले, पण ढाक्याला मात्र ते वाचवू नाही शकले. ते आज बांगलादेश आहे, पण ते पाकिस्तानात गेलं. मित्रांनो, त्याच पद्धतीने या ठिकाणी लाहोर हे पाकिस्तानात गेलं आणि पूर्ण पंजाब हा नाही त्यांना घालता आला. पंजाबमध्ये देखील अर्धा पंजाब हा जो आहे आणि जो भारतात राहिला. जम्मू काश्मीरमध्ये अशा पद्धतीचंच वातावरण होतं. आसाम देखील हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जर बंगाल हडपला गेला असता तर निश्चितपणे आसामवर त्याचे परिणाम झाले असते. आपल्याला असं लक्षात येईल की 1947ला देश जेव्हा स्वतंत्र झाला, त्या देश स्वतंत्र झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदू निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे आणि त्या बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान ज्याला म्हणू, त्या पूर्व पाकिस्तानामधून प्रताडित झालेल्या हिंदूंचे लोंढेच्या लोंढे आपल्याला आपला पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये हे जाताना आपल्याला त्या कालखंडात दिसतात. याचं कारण असं आहे की पाकिस्तान झाल्याबरोबर ते इस्लामिक राष्ट्र आणि त्याच्यामुळे त्यांनी अनन्वित अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. जम्मू काश्मीरच्या बाबतीत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं हेच म्हणणं होतं की जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्या शेख अब्दुल्लांच्या अटी शर्थींना मान्यता देऊ नका. या अटी शर्थी घातक आहेत. या देशाची एकता, एकात्मता, अखंडता याला छेद देणाऱ्या या अटी शर्थी आहेत. आमचा देश हा एकसंघ राहिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी पार्लमेंटमध्ये देखील हा विषय अनेक वेळा मांडला. पार्लमेंटमध्ये त्यांनी विषय मांडताना त्यांनी असं म्हटलं आणि त्यांचा अनुभव होता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचं मान्यता होती की आपण
एकजीव झालं पाहिजे, सम्मिलित झालं पाहिजे, अनकंडिशनल सम्मिलित झालं पाहिजे, इंटिग्रेट झालं पाहिजे. परंतु मुस्लिमांच्या लांगुल चालनासमोर काँग्रेसचं नेतृत्व प्रत्येक वेळेस झुकत गेलं. आपल्याला असं लक्षात येईल की 7 ऑगस्ट 1952च्या लोकसभेत भाषण देत असताना आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपला विचार व्यक्त करत असताना असा विचार मांडला की फॉर फुलर इंटिग्रेशन विथ इंडिया sizable numbers of Muslims were also in support of integration in India. I am not approaching this issue with Hindu and Muslim point of view, but I am approaching this issue with the point of view of India's security and integration. भारताची सिक्युरिटी, भारताची एकात्मता, भारताची सुरक्षा या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे करतोय. आणि जम्मू काश्मीरमधले अनेक मुस्लिम असे होते की ज्यांचं मत असं होतं की आपण भारतामध्ये सम्मिलित होऊन जायला पाहिजे, कारण उर्वरित भारतात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक सम्मिलित झालेलेच आहेत, आपणही सम्मिलित व्हायला पाहिजे. परंतु शेख अब्दुल्लांची आडकाठी होती आणि त्यांच्यासमोर काँग्रेस जसं काही म्हणजे नतमस्तक झाल्यासारखी होती, झोकलेली होती आणि त्यांनी त्यांच्या कंडिशन्स मान्य केल्या आणि 370 सारखं कलम हे आपल्या अंगावर आलं. आपल्याला त्याच्यानंतरचा इतिहास अनेक प्रशिक्षण शिबिरांमध्ये अनेक कार्यकर्त्यांसमोर आलेला आहे की देश, थोडं आपण त्याच्यावर नंतर जाऊ, पण देश स्वतंत्र झाला 1947 साली आणि नेहरूंच्या नेतृत्वातलं जे पहिलं मंत्रिमंडळ बनलं त्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये महात्माजींच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना कॅबिनेटमध्ये आपल्या सम्मिलित करायची विनंती केली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे या आपल्या देशाचे पहिले उद्योगमंत्री हे होते आणि देशाचं पहिलं औद्योगिक धोरण जर कोणी ठरवलं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी देशाचं पहिलं औद्योगिक धोरण चालवलं. औद्योगिक धोरण ठरवत असताना डॉक्टर साहेबांनी, श्यामाप्रसाद मुखर्जींनी जसे मोठ्या उद्योगांना चालना दिली त्याचप्रमाणे आपल्याला असं लक्षात येईल की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी लघु उद्योग, कुटीर उद्योग, महिला उद्योग, रेशीम उद्योग, कारागिरी या सगळ्या क्षेत्रांना देखील फायनान्स करण्याची व्यवस्था देखील पहिल्या आणि उद्योग धोरणामध्ये त्यांनी दिली. आपल्याला असं लक्षात येईल की या पहिल्या उद्योगमंत्री म्हणून उद्योग धोरणाची जी नीव टाकली त्याच्यात मोठे उद्योग आले पाहिजे या दृष्टिकोनातून देखील त्यांनी प्रयत्न केला. आणि मग दामोदर घाटी निगम असेल किंवा सेंद्रिय खत निर्मिती कारखाना असेल, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स असेल किंवा हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनी असेल, बंगलोरला स्थापन केली. असे मोठे उद्योगही स्थापन केले, पण त्याचबरोबर छोटे छोटे उद्योग आणि त्यांना फायनान्स, त्यांना मदत, हातमाग असेल त्यांना मदत करण्याचं काम आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये आणि आपल्याला लक्षात येतं. देश समोर चालला होता आणि आपल्याला इथे जाणवत नाही, पण बंगालची परिस्थिती फार खराब होती. पूर्व पाकिस्तान झाला होता, आताचा जो बांगलादेश आहे तो, आणि आपलं पश्चिम बंगाल होतं. 1947 नंतर सतत तिथून लोक निर्वासित होऊन लोंढेच्या लोंढे आणि बंगालमध्ये धडका मारत होते, येत होते. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची झळ आणि कलकत्त्याच्या आणि आजचा जो आपला पश्चिम बंगाल आहे इथच्या हिंदूंना ही जाणवत होती. याचं कारण परिवारच्या परिवार अर्धे अर्धे झाले. काही परिवारांचे नातेवाईक ढाक्याला होते, काही कलकत्त्याला होते. डिव्हिजन झाल्याबरोबर काही लोक तिकडे राहिले, काही इकडे राहिले आणि असे सगळे येत असताना अत्याचार हे सहन झाले नाही. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हटलं की याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. याचं कारण जेव्हा 1947 साली प्लेबॅक झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जे सार्वमत घेण्यात आलं त्यावेळेस पाकिस्तानमध्ये जे हिंदू थांबले होते त्या हिंदूंनी म्हटलं की आमच्या सुरक्षेचं काय. तेव्हा अनेक नेते जे होते आपले तत्कालीन राष्ट्रीय नेते जे होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सरदार वल्लभभाई पटेल असेल, महात्माजी असतील किंवा मग डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांच्यात ते तर त्या क्षेत्रात होते, बंगालमध्ये होते. बंगालमध्ये याची झळ जास्त पोचली होती. डिव्हिजन फाळणी तिथून होत होती, देशाची फाळणी तिथे होत होती आणि त्याच्यामुळे त्यांना याची झळ होती. या सगळ्यांनी तिथल्या हिंदूंना असं आश्वासन दिलं होतं
की तुम्ही चिंता करू नका, तुमच्यावर पाकिस्तानमध्ये अत्याचार होणार नाही, आणि जर अशा पद्धतीची स्थिती आली तर भारत हा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमची सुरक्षा करण्याला अग्रक्रम देईल. त्याच्याकरता कुठलंही पाऊल उचलावं लागलं तर ते कठोरातलं कठोर पाऊल भारत उचलल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी त्या हिंदूंचं दुःख पाहत होते, त्यांच्या कहाण्या ऐकत होते, आणि त्याच्यामुळे त्यांनी आणि आपल्या कॅबिनेटमध्ये असं म्हटलं की याच्यावर आपल्याला काही ना काही तोडगा काढला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेस 1950मध्ये, आणि आपल्याला माहिती आहे की लियाकत अली नेहरू करार, हा करार पाकिस्तान आणि भारतामध्ये झाला, आणि त्या कराराची जी रचना होती त्या रचनेमध्ये ती बायपोलर होती, युनिपोलर नव्हती. म्हणजे दोघांनाही सूचित करण्यात येत होतं. काय होतं त्या कराराचा मसुदा? त्या मसुद्यामध्ये कराराच्या असं लिहिलं होतं की भारतामध्ये असलेल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करावं आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करावं. या कराराला अर्थ नव्हता. याचं कारण भारत काही हिंदू राष्ट्र म्हणून तिथे डिक्लेअर केलं नव्हतं. आपण भारताला काय म्हटलं होतं? भारत हे निधर्मी सर्वधर्म समभावाचं राष्ट्र आहे. सेक्युलर गव्हर्नमेंट, आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपली सरकार, आपला विचार, आपण काही डिक्लेअर नव्हतं केलं की भारत हे हिंदू राष्ट्र राहील म्हणून. मग भारताला हा करार करण्याची गरज नव्हती. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं म्हणणं होतं की याच्यात काय अर्थ आहे? आपण तिकडे झालेल्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बोलणार आहोत की अशा पद्धतीचे पुसट करार करून आपण लांगुलचालन करणार आहोत? आणि म्हणून लियाकत अली नेहरू करार जो होता हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना मान्य झाला नाही, आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 6 एप्रिल 1950मध्ये त्यांनी नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलेला पहिला मंत्री अवघ्या 2 वर्षामध्ये जर कुठला असेल तर तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही बाहेर पडले, कारण एकाधिकारशाही चालत होती पंडितजींची. कोणाचं ऐकायचं नाही, आपल्याच हिशोबाने आणि सगळं चालवायचं, आणि या भारताच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातून जे निर्णय घ्यायला पाहिजे ते निर्णय घेण्यात ते मंत्रिमंडळ कमजोर पडलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 6 एप्रिल 1950मध्ये आणि नेहरू मंत्रिमंडळ सोडलं आणि नंतर ते बाहेर पडले. नेहरू मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर ते बंगालमध्ये गेले, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. त्यांनी तिथे काम करण्याचं आणि हिंदूंच्या बाबतीत त्यांचे अत्याचार अन्याय जे होतात आहे त्याला वाचा फोडण्याचं काम केलं. देशभर त्यांनी दौरे केले, आणि त्याच कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक माननीय गुरुजी परमपूजनीय गुरुजी गोळवलकर यांची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची भेट झाली. त्या कालखंडामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी टाकली. महात्मा गांधीजींच्या हत्येचा आणि कारण नसताना कोर्टामध्ये जो प्रूव्ह झाला नाही त्याचा अवसर साधून संघाच्या शाखा बंद पाडण्याचं काम आणि संघाच्या कार्यकर्त्यांवर स्वयंसेवकांवर अत्याचार करण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वातील काँग्रेसने त्या कालखंडामध्ये केलं. आणि म्हणून एक आवाज स्वयंसेवकांमध्ये असा होता की एवढ्या मोठ्या पार्लमेंटमध्ये जर आपल्या वतीने बोलणारं कोणी नसेल तर त्याचाही विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. आणि त्याच कालखंडामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं नेतृत्व ज्या पद्धतीने ज्या विचारांची बैठक घेतलेलं समोर येत होतं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची गुरुजींशी भेट झाल्यानंतर भारतीय जनसंघाच्या निर्मितीची आणि निर्मितीची बीजं त्या ठिकाणी रोवल्या गेली. आणि 21 ऑक्टोबर 1951ला भारतीय जनसंघाची स्थापना दिल्लीमध्ये झाली आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे पहिले अध्यक्ष झाले. त्यांच्याबरोबर काही स्वयंसेवक देण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्यायजी. आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना या 2 लोकांनी जी दिशा दिली आहे, तत्कालीन भारतीय जनसंघ
आणि आताची भारतीय जनता पार्टी त्या दिशेने जाण्याचं काम आपलं सुरू झालं. भारतीय जनसंघाची स्थापना झाली. कानपूरला मोठं अधिवेशन झालं. कानपूरच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनसंघाची दिशा ही निश्चित करून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी एक नारा दिला आणि तो नारा सर्वश्रुत आहे, ज्याची पूर्तता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने 2019ला केली. तो नारा असा होता की या देशात काश्मीर जे आहे, जम्मू आणि काश्मीर हे भारताचा अविभाज्य अंग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 370 कलम होतं. मी मध्ये सांगितलं की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे 7 ऑगस्ट 1952चं भाषण होतं, त्याच्यातून आपल्याला क्लिअर कळेल पार्लमेंटमधल्या की जम्मू काश्मीरमध्ये अशा कुठल्याही कंडिशन टाकायची गरज नव्हती. तिथले लोक, त्यांची मानसिकता भारतामध्ये एकरूप होण्याची असताना शेख अब्दुल्लांच्या हट्टापोटी आणि त्या ठिकाणी 370 कलम टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर 1956-57ला 35A टाईप अशा पद्धतीने एक वाईट अशा पद्धतीचा कायदा जो पार्लमेंटने कधीच पास केला नाही, अशा माध्यमातून आणि जम्मू काश्मीरमध्ये आपलंच राज्य राहिलं पाहिजे म्हणून तिची डेमोग्राफी चेंज करण्याचा, तिची लोकसंख्या शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न आणि या नंतर 370 कलमाच्या अंतर्गत हा सतत 70 वर्ष होत राहिलेला आपल्या देशाने पाहिलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये त्यावेळेस आपण मान्य केलं. काय मान्य केलं होतं आपल्या काँग्रेसच्या नेत्यांनी की शेख अब्दुल्ला जे तिथचे मुख्यमंत्री होते त्यांना प्रधानमंत्री म्हटलं जात होतं. भारताचा झेंडा तिरंगा, आपला पवित्र तिरंगा झेंडा, आणि तिथचाही झेंडा जम्मू काश्मीरचा वेगळा झेंडा हा त्यांचा झेंडा होता. आणि जम्मू काश्मीरचं वेगळं संविधान त्यांनी लावलं. म्हणजे त्यांनी मान्यता दिल्याशिवाय भारताचं संविधान तिथे चालत नव्हतं. आणि म्हणून जो गाजलेला नारा आहे, ज्या नाऱ्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकर्त्यांना सांगतो की आपल्या 3 पिढ्या हा नारा देत देत आणि गारद झाल्या आहेत. हे काम वाढवण्याकरता त्यांनी त्या खपलेल्या आहेत. कोणता नारा आहे तो? एक देश में 2 निशान, 2 प्रधान और 2 विधान नहीं चलेंगे, नहीं चलेंगे. एका देशामध्ये 2 झेंडे चालणार नाही, 2 प्रधानमंत्री चालणार नाही आणि 2 घटना चालणार नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली जी घटना आहे, ती घटना ही जम्मू काश्मीरची देखील घटना राहील. परंतु शेख अब्दुल्लाच्या सरकारला मान्य नव्हतं, परंतु काँग्रेसला हे मान्य नव्हतं. आणि म्हणून भारतीय जनसंघाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वात निर्णय घेतला की आता आपल्याला याच्या पुढे निघालं पाहिजे आणि या ठिकाणी या 370 कलमाला हे 2 निशान, 2 प्रधान, 2 विधान हे चालणार नाही. आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये जाण्याकरता परमिट लागत होतं. म्हणजे जम्मू काश्मीरचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकतो, त्याला परमिट नाही. परंतु महाराष्ट्रातला कुठला माणूस जर जम्मू काश्मीरमध्ये जात असेल तर त्याला परमिट लागत होतं. आज आपण मध्य प्रदेशात जातो, परमिट नाही लागत. उत्तर प्रदेशात जातो, परमिट नाही लागत. जम्मू काश्मीरमध्ये जाण्याकरता परमिट लागत होतं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं म्हणणं असं होतं की मी ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट या देशाच्या सार्वभौम लोकसभेचा मी सदस्य आहे आणि या देशाची नियती, या देशाचं भविष्य, या देशाच्या जनतेची सेवा करण्याचं सर्वात मोठं मंदिर जी लोकसभा आहे त्याचा मी सदस्य आहे आणि मलाही तिथे जायला परमिट लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीची व्यवस्था आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मान्य नव्हती. आणि म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्याच्या विरोधात नारा दिला आणि त्याप्रमाणे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाच्या बॅनरखाली आणि एक देश में 2 विधान, 2 प्रधान, 2 निशान नहीं चलेंगे हा नारा देत मी परमिट घेणार नाही आणि मी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करीन अशा पद्धतीचा निर्णय आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी घेतला. मी जरा त्या तारखा पाहत होतो की किती तारखेला त्यांनी सुरुवात केली, तर आपल्याला असं लक्षात येईल की 8 मे. आता मी जम्मू काश्मीरमध्ये जाणार म्हणून 8 मेला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि आपली पत्रकार मंडळी घेऊन आणि जम्मू काश्मीरच्या दिशेने निघाले. 8 मेला ते जम्मू काश्मीरच्या दिशेने निघाले. तर त्यांच्याबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होते, बलराजजी
मधोक हे त्यांच्याबरोबर होते. आणखीन 2 पत्रकार त्यांच्याबरोबर होते. टेकचंदजी होते. हे सगळे लोक जम्मू काश्मीरात जायला निघाले आणि मी परमिट न घेता जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करणार हा निर्णय त्यांनी घेतला. जाता जाता अंबाला सभा, जाता जाता पठाणकोटला सभा, रस्त्यात जेवढे गावं आले त्या सगळ्या गावांमध्ये जाहीर सभांमध्ये आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोलत होते. आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी देशाच्या जनतेला सांगत होते की अब मैं जा रहा हूं जम्मू कश्मीर में बिना परमिट का. अब एक तो मैं जम्मू कश्मीर में जाने के दृष्टिकोण से आपका अधिकार वापस लाऊंगा, नहीं तो इस कार्य में मैं देहत्याग कर दूंगा. अशा पद्धतीचे त्यांचे जबरदस्त भाषणं त्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला दिसतात. प्रवास करत 3 दिवसांमध्ये 11 मेच्या दरम्यान ते जम्मू काश्मीरच्या वेशीवर जाऊन पोहोचले आणि 11 मेला रावी नदी क्रॉस करत असताना त्या पुलावरच आणि जम्मू काश्मीरमध्ये त्यांना अरेस्ट करण्यात आलं. श्रीनगरच्या जेलमध्ये त्यांना घेऊन घेण्यात आलं. 11 मे पासून तर 23 जूनपर्यंत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या ठिकाणी श्रीनगरच्या जेलमध्ये होते. मी आता अधिक बराच वेळ झाला आहे त्याच्यामुळे त्यावेळेस त्यांची अशी झालेली वागणूक, त्यांना भेटायला गेलेले जे खासदार होते तेव्हा भारतीय जनसंघाचे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1952मध्ये 3 खासदार निवडून आले होते. त्याचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी एक होते आणि दुसरे खासदार जे होते तेही त्यांना भेटायला त्या ठिकाणी श्रीनगरला गेले. त्याचंही वर्णन आपल्याला आणि लक्षात येतं की कशा पद्धतीने कोणत्या झोपडीमध्ये त्यांना कशा पद्धतीने ठेवलं होतं. राजकीय बंदी होते, राजकीय कैदी होते, पण त्यांना कशी वागणूक दिली होती हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. शेवटी 11 मे पासून 23 जूनपर्यंत आणि या भारत मातेच्या एकतेकरता, एकात्मतेकरता आणि जम्मू काश्मीरला इंटिग्रेटेड पार्ट ऑफ इंडिया, भारताचा अविभाज्य एकरस एकात्म भाग करण्याच्या दृष्टिकोनातून 23 जूनला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं प्राणोत्सर्गन झालं आणि त्यांनी देह त्या ठिकाणी ठेवला. त्या बाबतीत देखील देशभरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि त्या काळामध्ये फार वेगळी चर्चा होती. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अचानक नाही मृत्यू आला, तर हा तिच्या जेलमध्ये त्यांचे हाल करून आणि त्यांचं जे आहे ते शहीद झाले अशा पद्धतीची आमची मान्यता आहे. याचं कारण त्याच्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांनी, त्यांच्या आईनी कोर्टामध्ये अनेक ठिकाणी दाद मागितली, परंतु तत्कालीन काँग्रेसच्या लोकांनी दाद दिली नाही आणि त्याची कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी किंवा चौकशी देखील झाली नाही. अशा पद्धतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे या देशाच्या एकतेकरता झालेलं या स्वतंत्र भारतातलं पहिलं बलिदान आहे. बंधू आणि भगिनींनो, पण त्या बलिदानाचा परिणाम काय झाला? त्या बलिदानाचा परिणाम असा झाला की बलिदान झाल्यानंतर निर्णय झाला की 2 झेंडे राहणार नाही. त्यांच्या प्रधानमंत्री त्यांना म्हटलं जाणार नाही, मुख्यमंत्री म्हटला जाईल आणि भारताचं संविधान देखील हे जम्मू काश्मीरच्या संविधानाच्या वर राहील असे निर्णय झाले. परंतु 370चा जो अटकाव होता, तो अटकाव हा निश्चितपणे आपल्याला होताच आणि तो जप करत करत भारतीय जनता पार्टीच्या, भारतीय जनसंघाच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पिढ्या, 3 पिढ्या, 4 पिढ्या ह्या खपल्या आणि आपल्याला असं लक्षात येईल की 5 ऑगस्ट 2019ला तो दिवस आला ज्या दिवशी आपले गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह आणि आपलं सरकार आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या कणखोर आणि कठोर नेतृत्वातलं सरकार यांनी तो निर्णय घेतला आणि दोन्ही पार्लमेंटमध्ये आपण सांगितलं की आता 370, 35 हे सगळे कलम जे आहेत हे रद्द करण्यात आलेले आहे आणि तो आनंदाचा क्षण, तीच खऱ्या अर्थाने आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली ठरते. जो विचार, जे अंकुर, जे बीज छोट्याशा एका गंगोत्रीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी रुजवलं होतं, ते बीज त्याचा मोठा प्रवाह होत
या अखंड भारतामध्ये जम्मू काश्मीरचं संपूर्णपणे इंटिग्रेशन जे आहे ते 5 ऑगस्ट 2019ला झालेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की एका सुशिक्षित, जसं त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की वित्त, विद्या आणि विकास हा त्यांच्या पूर्ण जीवनाचा अजेंडा राहिला. या देशामध्ये हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार हे रोखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अतोनात प्रयत्न केले. आपल्याला असं लक्षात येईल की ते अखंड भारताचे प्रहरी होते. त्यांचा विचार होता भारत हे एक राष्ट्र आहे आणि त्याच्यात राष्ट्रभाव आहे. त्या राष्ट्रभावाला पुलकित करणारे, जागृत करणारे प्रणेते जर कोणी असतील तर ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की एखादा विचार जर तो सत्य असेल, तो प्रखर असेल, तो अकाट्य असेल तर त्याला पूर्ण रूप येण्याकरता वेळ लागू शकतो, परंतु तो साध्य झाल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संपूर्ण आयुष्याचा, जीवनाचा जर आलेख आपण पाहिला तर अवघ्या 53 वर्षाच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीने प्रखर विचार देऊन एक ज्योत निर्माण केली त्यांनी, एक प्रवाह निर्माण केला देशामध्ये की तो नंतर भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या रूपाने प्रभावित होत गेला. बंधू आणि भगिनींनो, बराच वेळ झालेला आहे म्हणून मी अधिक बोलत नाही, कारण जनसंघाची निर्मिती आणि त्यावेळेस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाचं नेतृत्व केलं. 3च खासदार निवडून आले होते, परंतु तिथे असलेल्या इतर छोट्या पक्षांच्या बरोबर त्यांनी एक आघाडी निर्माण केली आणि त्या आघाडीमध्ये 32 खासदार लोकसभेचे होते आणि 10 खासदार राज्यसभेचे होते. आणि त्या आधारावर त्यांना मान्यता भलेही नाही मिळाली विरोधी पक्षनेत्याची, ती तर कम्युनिस्ट पार्टीला मिळाली त्यावेळेसच्या. परंतु खऱ्या अर्थाने जर विरोधी आवाज कुठला या देशामध्ये निर्माण झाला असेल तर 1952च्या पहिल्याच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या रूपाने भारतीय जनसंघाचा हा विरोधी आवाज निर्माण झाला. आणि तो आवाज एवढा प्रखर होत गेला की त्याची तीव्रता इथपर्यंत पोहोचली की आज भारतीय जनता पार्टीचं आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वामध्ये एक कर्तव्यदक्ष, जनहितदक्ष आणि राष्ट्रहितदक्ष असं सरकार या ठिकाणी निर्माण झालं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपण सर्व कार्यकर्ते आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, आपला देश मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला विश्वगुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहू आणि त्यांचं चिंतन, त्यांचं कार्य, त्यांचं जीवन आदर्श असं आपल्या डोळ्यासमोर सतत ठेवून सतत मार्गक्रमण करत राहू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.